ए चला रे मागावा, चला मागावा चला. काय झालं असेल रे? काहीच माहित नाही राव. अपघात म्हणायचा की घात? तो पोलीस आपल्याकडेच बघतोय. तो बघ आपल्याकडेच येतोय. हा ना. ए चला रे बाजूला, चला बाजूला वा. ले पहिले बॉडी बाहेर काढून घ्या. ए इकडे या, बघत इकडे या, बॉडी बाहेर काढा. इथं ठेवा, इथं. नीट ठेवा रे, नीट ठेवा. नीट रे, नीट नीट. नाव काय? रमाकांत वाघ. त्याचं का? त्यांचं नाही, त्यांचं सुधीर अण्णा कदम, ह्या गावचे रहिवाशी. सगळी माहिती सांग. सांगतो साहेब. पण साहेब काही लफडत होणार नाही ना? काय नाही रे, सांग सगळी माहिती. सुधीर अण्णा लय भला माणूस होता बघा साहेब. गावाच्या विकासासाठी येडा पिसा झाला होता. फरमाइश आई है जगमोहन साहनी, पम्मी साहनी, शैलू और शंटू बाबा की तरफ। जाऊ का तिकडे बसायला? हा 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 बस तिकडं. किती मासा लागला र? कुठं लागली अजून, पण लागेल की. लागतंय बघा. ए बाबा, नद्याची गटर झालीत, कुठं मासे लागायचे? लागली लागली लागली, ये पटकन ये राजा, ये पटकन, लागली लागली, ये. एवढा मासा लागला. मासा धर राजा, मासा धर. वर वर काय वर, मासा धर राजा, मासा धर. अरे वादा वर, दादा वर. पकड पकड पकड, ये. मासा धर राजा, मासा धर. हा येडा आला बघ, आता येईल आणि आपल्याला रोजच पुराण गात बसेल. कधी धुणं धुवू नका, भांडी घासू नका, नदी दूषित होती आणि तेच पाणी आपल्याला प्यायला लागतं. हा ना ग बाया. या लोकांना कधी कळायचं पाणी हे जीवन आहे. पिढ्यान पिढ्या लोक इथं धुनी भांडी करतात. वाहत्या पाण्याला कसली आली रोगराई? पण ह्याच्या डोक्यात बसलता ना. वयस्कर आहे म्हणून जाऊ दे म्हणते, नाहीतर चांगला इंगाच दाखवला असता. देवा बुद्धी दे रे यांना.
आल्या वय सभेला? हा, कुणाला काही अडचण, काही प्रश्न असतील बिंदास विचारायचा, अजिबात लाजायचं नाही, कुणी का असना. नमस्कार सरपंच. नमस्कार गावातील मायबाप हो. मंत्रालयात माझे पत्रव्यवहार चालूच आहेत. आपल्याकडे मी बऱ्याचशा अर्ज विनंत्या केल्या, पण कुणीही मनावर घेईना. अख्ख्या गावाला नदीचं दूषित पाणी प्यावं लागते आणि त्यामुळं लहान लहान मुलं बाळ, म्हातारी कोतारी सारखीच आजारी पडतायत. सुधीर, तुझी कळबळ कळते आम्हाला, हा? आणि तुझे प्रयत्न पण जोरात आहे. अरे पण हे सगळं अवघड आहे आणि तुझी जी मागणी आहे ती सोपी नाहीये. हा, सोपी नाहीये ती. अरे पिण्याच्या पाण्यासाठी फिल्टरचा विषय आहेच की. सरपंच, नदीचं काय? आपल्या इंद्रायणी माईचं काय? आई मानतो ना आपण तिला. मग तिच्या स्वच्छतेचं काय? ते प्रयत्न चालू आहे. तुला पाहिजे ना, नदीवर धुण्याची कामं बंद करू आम्ही, गुरंढोरं धुवायचं बंद करू. अरे पण सरते शेवटी सगळं पाणी, घाण पाणी वाहून जाणार कुठं? नदीतच ना. तरीतनं काय? अरे मग दौडी हजामत करून काय उपयोग आहे? काय? अहो सरपंच साहेब, मी किती वेळा अर्जात नमूद केलंय ती ईटीपी प्लांट आणि एसटीपी प्लांट बद्दल. गटारीचं घाण पाणी नदीला वाहून जाण्याच्या अगोदरच, म्हणजे अलीकडच आपण ते पाणी अडवून स्वच्छ करू शकतो. बऱ्याच प्रगत देशामध्ये ईटीपी प्लांट बसून नदी नाले स्वच्छ केले त्या लोकांनी. मग आपण त्यांचं अनुकरण करू शकत नाही का? अहो शेतीलाही ते पाणी वापरता येईल ना. हा ठीक आहे, ठीक आहे. जाग्याचं काय, पैशाचं काय? हा, अख्ख्या गावाची मुख्य गटार जिथं नदीला जाऊन मिसळते ना, त्याच्या अलीकडच ग्रामपंचायतची जागा आहे. आणि खर्चाचं काय? सरकारी निधी घ्या की. सरकारी निधी मिळवणं खायचं काम आहे का? नाहीतरी तुम्ही पुढारी लोक कितीतरी निधी खाताच की. ए, नीट बोला, नीट बोला. मुस्काट फोडीन. कुणी खाल्ले? हा, ताट आलेत? रे नाही नाही नाही, मी वैयक्तिक बोलत नाहीये, तुम्ही उगाच मनाला लावून घेताय. लय झालं तुझं शांतपण. विकासाचा बोल. विषय कुठं चाललंय फरकटत? अहो प्रगत देशात ईटीपी प्लांट बसवण्याकरता कायद्यानं सक्तीच केली आहे, तेही घराघरात. आणि आपलेच आरोग्य चांगले राहील, कुणी आजारी पडणार नाही, आपली नदी मोकळा श्वास घेईल, स्वच्छ होईल. मी असं म्हणत नाही की घराघरात बसवा, अख्ख्या गावासाठी एकच एसटीपी प्लांट बसवा ना. मी काय म्हणतो सरपंच, आता अण्णा म्हणतात तर करून बघू की. ए, आता तुझं उठलं का? तुम्ही सगळ्यांनी माझ्याकडं लक्ष देऊन ऐका. पाण्याचा फिल्टरचा विषय हा खरंच गंभीरपणे आपण घेतोय. असं नाहीये की आपण विचार करत नाहीये, पण थोडासा वेळ. हे वेळा थांब थांब, पाणी पिऊ नको, इकडे ये. बघा, असं दूषित पाणी पिल्यामुळं गावभर लोक आजारी पडतात. ठीक आहे, ठीक आहे, हे आपल्या गावापुरतं ठीक आहे. काय म्हणता? आपल्या गावापुरतं ठीक आहे, पण नदी कैक मैल गावागावातनं वाहत येते, त्याचं काय? त्याचं काय करणार आहे? आपण सुरुवात करू. आपला आदर्श, आपलं अनुकरण इतर गावं करतीलच की. अहो गावच काय, अख्खा महाराष्ट्र, अख्खा देश करेल. देशभरातल्या नद्या स्वच्छ आणि निर्मल होतील, मोकळा श्वास घेतील. सरपंच मी काय बोलतोय, गावच्या भल्यासाठी होत असेल तर मग करा की मग. ए राताळ्या, बस खाली. या कामासाठी कित्येक कोटी रुपये खर्च होतात, काय कल्पना आहे का तुला? बस खाली, खाली बस. नको तिथं सरकार खर्च करतोच ना. आमदार खासदार विकत घ्यायला 6 कोटी खर्च करतो, मग तोच खर्च विकास कामाला आणि आरोग्यदायी कामाला जर वापरला तर घोडे बाजार करायची गरजच राहणार नाही ना. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. हे सगळं मी वरपर्यंत कळवतो आणि सभा समाप असे जाहीर करतो. अण्णा, तू काही काळजी करू नकोस, आम्ही आहे तुझ्या बरोबर. अण्णा, कशाला जगाची उठाठेव?
तू त्यांच्या सगळ्याच कामाला विरोध करतो आणि आता हे नवीन खूळ काय? तुझी आयडिया लई झाके बघ. पण ती गुंडाळ लोक जरा जपून. काय होत नाही रे, माझ्या माग कोण आहे? एकच मुलगा होता, तोही देवा घरी गेला. आता हे गावच माझं कुटुंब आहे. सुधीर अण्णा कुठं निघालाय? कंपनीत चाललोय. का? त्या कंपनीच्या दूषित पाण्यामुळं अख्खी नदी दूषित होतीये. त्या मालकाला भेटायला चाललोय. या येड्याचं काय करावं काय कळतच नाही राव. एक काम करा, मालक गेलाय मुंबईला, 1 हप्ता लागणार आहे यायला. हा, 1 हप्त्यानंतर या. 1 आठवडा लागणार का? लय अवघड झालं राव. काय करायचं? अरे मी सांगतोय ना, 1 हप्त्याने आपण जाऊ. 1 आठवड्याने जायचं का मग? ठीक आहे. निघा निघा. सरपंचाला सांगायला पाहिजे अशी कारस्थानं चालल्यात काय. चल तात्या, या येड्याचं काहीतरी करायला लागेल. हा प्रत्येक कामाला घोडा लावून घोडा लावतोय. लय हुशार झालाय, लय हुशार झालाय. लोकांना हुशार करतोय, लोकांना गोळा करतोय. आणि आपण इथं गोट्या खेळायला बसलोय. वरवरी संडा कळलं ना, माती घावा लागेल सरपंच. खुळी जनता हुशार करतोय. लय वळवळ करायला लागलाय, लय वळवळ करायला लागलाय. नदी खूप घाण झालीये ना, त्यात टाका, अजून एक कचरा टाका. वय सरपंच खरंय, त्याचा कामच वाजून टाकतो. मग थोबाड काय बघताय? निघा. अरे बाबांनो, किती वेळा सांगायचं तुम्हाला, ढोर धुवू नका रे बाबांनो. भांडी तिथंच धुणार, धुनी धुणार तिथंच. अरे कसं कळणार तुम्हाला? अरे नदीत दूषित होते रे, दूषित. असा होता आमचा अण्णा. त्या नदीला मोकळा श्वास घेता यावा म्हणून सतत धडपडत होता. आणि आज त्याच नदीच्या कुशीत तो विसावला. साहेब, अण्णाच्या आत्म्याला शांती लावो हीच देवाकडे प्रार्थना करतो. मी एक प्रामाणिक प्रयत्न करतोय. नदीला प्रदूषित होण्यापासून वाचवायचं आहे. कारण मी माझा मुलगा गमावलाय. तो देवाघरी गेला. दूषित पाण्यामुळे की आणखी काही कारणामुळे माहीत नाही, देवालाच माहीत. पूर्वी नद्या खळखळून हसत खेळत ओसांडून व्हायच्या. मला पुन्हा ते दिवस पाहिजेत. नदीला दूषित होण्यापासून वाचवायचंय.